नमस्कार. आपण आज हिरवीगार शेपूची भाजी मुगाची डाळ टाकून करणार आहोत. त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसूण, शेपू चिरून घ्यायचा स्वच्छ धुवून, तेलामध्ये जिरं, मोहरी असं टाकून तेल मस्त असं कढून घ्यायचं. त्याच्यामध्ये हिरवागार कढीपत्ता टाकून मस्त असं कडकडीत तेल तयार करू आपण आधी भाजीचं. आणि लसूण आणि मिरची मी खलबत्त्यात कुटून घेत आहे, त्याच्यामुळे टेस्ट आणखीन आपली चांगली लागेल. मिक्सरपेक्षा खलबत्त्यातलं कधीही चविष्ट लागतो. आणि ते तेलाच्या फोडणीमध्ये आपण ही हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊया आणि छान असं एकजीव करून घेऊया. मस्त असं तेलामध्ये भाजून घेऊया छान. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊया. आणखीन त्याला छान असं परतून घेऊया. छान असं भाजून घेऊया त्याला. छान असं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया आपण. कलर किती छान आलेला आहे. आणि ते शेपू मी बारीक चिरून घेतलेली आहे. शेपू किती छान दिसत आहे, हिरवीगार. आणि मी मुगाची डाळ उकडून घेतलेली आहे भाजीमध्ये टाकण्यासाठी, चव चांगली येते म्हणून. आपण भिजवून पण घेऊ शकतो. छान असं मुगाची डाळ आपण तेलामध्ये भाजून घेऊया. आणि त्याच्यामध्ये आता शेपू टाकूया. आता सगळं काही एकत्र करून घेऊया. भाजी मस्त अशी खाली वरतून व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण. कलर किती मस्त दिसत आहे भाजीचा. आता त्याची वाफ काढून घेतलेली आहे मी भाजीची. कलर बघा किती मस्त आलेला आहे. एका वाफ